नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. अखेर देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहानी कडा संदेश पाठवलाय. महाराष्ट्रातल्या महापालिकेचं राजकारण आणि भाजपनं जी विजयी घोडदौड चालू ठेवलेली आहे, कारण आता जिल्हा परिषदच्या पण निवडणूक आहेत, परंतु त्याच्यामध्येच एकनाथ शिंदेनी काहीतरी गडबड करू नये म्हणून त्यांचा कडा संदेश आलाय. त्याच्यावरच आता आपण विश्लेषण करतोय आणि ही बातमी खरी आहे. एकनाथ शिंदेना वाटतंय, कारण एकनाथ शिंदेना संपूर्ण महाराष्ट्रात बघितलं तर फारसं काही यश मिळालेलं नाही आहे. प्रयत्न त्यांनी खूप केले, अनेक सभा घेतल्या, सगळीकडे त्यांनी संपर्क साधला, पण म्हणावं तसं यश आलं नाही. पण मुंबई महापालिकेमध्ये आता त्यांच्या हातात काहीतरी आलंय अशी त्यांची काहीतरी समजूत झाली. मुळात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे देवाभाऊंचं वजन वाढले का, तर पूर्ण दिल्ली दरबारी त्यांचं वजन वाढलेलं आहे. कारण 29 महापालिकेपैकी 25 महापालिकेवर त्यांनी वर्चस्व आहे आणि काही ठिकाणी महायुती आहे, मी मान्य करतो, परंतु भारतीय जनता पक्षानं जास्तीत जास्त ठिकाणी विजयी घोडदौड त्यांची आहे, हे मान्य करावं लागेल. परंतु एकनाथ शिंदे हे मात्र आता मुंबई महापालिकेमध्ये सगळे पत्ते आपल्या हातातच आहेत असं समजुतीत ते सगळे आपले नगरसेवक ताज लँडमध्ये घेऊन ठेवलेले आहेत आणि मोठं राजकारण आपण करू शकतो असं त्यांना वाटतंय. अशा वेळेला अमित शहाचा कडा संदेश आलेला आहे. आता ही बातमी आत्ताची आहे. देवाभाऊंचं वजन तर वाढलेच, परंतु अमित शहा यांचं स्पष्ट मत आहे की एकनाथ शिंदेना भरपूर काही भारतीय जनता पक्षाने दिले, 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद दिले. एवढं सगळं देऊन सुद्धा यांच्या ॲम्बिशन्स थांबत नसतील तर सरळ सरळ भारतीय जनता पक्षाने त्यांना घटस्फोट द्यावा. पुढचं राजकारण करायला आम्ही रिकामे आहोत. आगामी जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत, परत धनुष्यबाण हा निकाल होणारच आहे. तो सुद्धा जानेवारीच्या 21 तारखेलाच आहे. तो निकाल जर का तो पुढं 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 तारखा पडताय, ह्याच्यात काय गणित आहे हे सगळ्यांना कळतं. ह्या तारखा का पुढे जात आहेत? एकनाथ शिंदेच्या बद्दल अजूनही केंद्रीय नेतृत्व जे भारतीय जनता पक्ष आहे त्यांना सहानुभूती आहेच, कारण वेळेला ते आलेले आहेत. उद्धवांची शिवसेना फोडून उद्धव शिवसेनेला कमकुवत करण्याकामी भारतीय जनता पक्षाला सहकार्य एकनाथ शिंदेनं केलेलं आहे, ते विसरत नाही आहेत ते. परंतु एकनाथ शिंदे जर का ब्लॅकमेलिंग करत असतील, एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षावरच कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करत असेल, तर एकनाथ शिंदेना धडा शिकवलाच पाहिजे. ही भूमिका आता दिल्लीश्वरांनी घेतलेली दिसते आणि उद्धव ठाकरेंचं आहेच. उद्धव ठाकरेंना कधी जवळ केलं आणि एकनाथ शिंदेना घटस्फोट दिला हे कळणार पण नाही आहे. भारतीय जनता पक्षाचं राजकारण आपण बघतोय ना. बघता बघता राष्ट्रवादीचे 2 तुकडे केले आणि राष्ट्रवादीचे पवारांची वाताहत करून टाकली. हे सगळं बघतंय जनता, सगळे राजकीय नेते बघताय, सगळे राजकीय विश्लेषक सुद्धा बोलतायत त्याच्यावर. पवारांची अवस्था कशी करून ठेवलेली आहे त्यांनी. आणि आज पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा जर का बघितलं, पिंपरी चिंचवड या मोठ्या महापालिका आहेत, आपण मुंबईच्या खालोखाल या आहेत, अंतर खूप आहे बजेटमध्ये, तरी सुद्धा मोठ्या महापालिका आहेत. तिथं सुद्धा आज अजित पवारांचा दबदबा जो होता पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये, तोही कमी केलाय त्यांनी. आणि एवढं सगळं असताना आता ठाणे महापालिकेत तुम्ही यश मिळवलंय नाही, अशातला भाग नाही, पण तेवढ्या पुरतच तुम्ही मर्यादित आहात. याचा अर्थ मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा मला पहिली 2.5 वर्ष मिळावी हा जो त्यांचा हट्ट चाललाय, त्याच्यावर दिल्लीत बरंच काही चर्चा झाली आणि त्याच्यातनं अंतिम निर्णयापर्यंत आलेल्या दिसत आहेत. अमित शहाच सरळपणानं राहत असला तर राहा, अन्यथा भारतीय जनता पक्षच तुम्हाला घटस्फोट देईल. अशा वेळेला नक्कीच भारतीय जनता पक्ष त्यांचे जे नगरसेवक आले ते फोडायला किती वेळ लागणार आहे, किंवा त्यांच्यात दुफळी करायला किती वेळ लागणार आहे भारतीय जनता पक्षाला. साम दाम दंड भेद हे सगळे आपण विश्लेषण करतोयच ना, हे भारतीय जनता पक्ष करतंय. आणि उद्या ते झालं तर काही भीती पण आहे ना तुम्हाला. मग कशाला तुम्ही ताजलँडला ठेवली? ती एकनिष्ठता असेल आणि ते कट्टर शिवसैनिक असतील तर जाऊ देत ना, द्या सोडून, ते माझेच आहेत असं सांगा. आणि मी म्हणतोय तसंच व्हायला पाहिजे अशी भूमिका ठेवायला पाहिजे. मग तुम्ही तसं ठेवू शकणार नाही, कारण पुढचे जे निकाल आहेत ना, धनुष्यबाणाचा निकाल झटदिशी लागला उद्या तर काय अवस्था होईल. आणि ठाकरेंना जवळ करायला भारतीय जनता पक्षाला काय अडचण आहे? उद्धव ठाकरेंचे सुद्धा खासदार मिळतील ना, ते 9 खासदार मिळून जातील. आमदार पण आहेत त्यांची.
यामुळं एकनाथ शिंदे हे करतील अशी आत्ता अवस्था नाही. वर्ण फतवा आल्यामुळं सगळं आता गार झालेलं आहे प्रकरण असं म्हणायला हरकत नाही. एकनाथ शिंदे सरेंडर होत आहेत. सरेंडर म्हणजे काय, त्यांनी उठाव केलेलाच नाही अजून, फक्त त्यांची अपेक्षा वाढते ती थोडी कमी येईल आणि ते भारतीय जनता पक्ष म्हणेल तसं करतील आणि शेवटी त्यांना काहीतरी संधी द्यायचं आश्वासन ते घेतील आणि माघार घेतील. आत्ताचं हेच विश्लेषण करणं योग्य आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.